गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सर्फिंग लेसन घ्यायला चाललो आहे वर्कलामध्ये. न्यू एक्सपिरियन्स. आम्ही इकडे कापिल बीच आलो आणि इकडे सगळेच लोक सर्फिंगच करतात. सगळे लोक सर्फिंगचेच लेसन घेतात. खोलपर्यंत लोक चालतात पण आम्ही एवढं खोल नाही जाणार. मे बी आम्ही हे इथेच शिकू त्यांच्यासाठी. सकाळी केवढं सुंदर वाटतं समुद्र. एकदम निळशार पाणी आहे, काहीच घाण नाही, काहीच नाही. इनफॅक्ट ही माती पण केवढी छान आहे, खूप सुंदर. ऑल सेट फॉर सर्फिंग? येस, ऑल सेट. ते सर्फ बोट चालत येत आहेत. माळू पण थोडी छान सॉफ्ट मऊ एकदम. हॅलो, यू आर गोइंग टू टीच अस? ओके, हाय. सर्फिंग करताना आमचे सगळ्यांचे फोन्स बॅगेत ठेवले होते, पण ही एक रील आहे जी त्यांनी शूट केली होती आमची, त्याचं मी इकडे क्लिप टाकला. आधी वॉर्मअप करून शिकवलं आणि मग पाण्यात उतरवलं. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. 2 hours later. सो आमचं सर्फिंग झालं आहे आणि हे आमचे इन्स्ट्रक्टर आहे आणि व्हेरी नाईस गाय. थँक्यू सो मच, ही टॉट अस व्हेरी नाईस. हे असं सर्फिंग बोर्ड होतं ज्याच्यावरती आम्ही सर्फिंग करत होतो. हे आमचं हॉस्टेल आहे आणि इकडे असे सगळे लोक आता ब्रेकफास्ट करतात. स्वरा बसले. सो वर्कला जी जागा आहे ना, इट इज व्हेरी मच म्हणजे इंडियन क्राऊडसाठी, इंडियन्सला एवढं माहिती नाही आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांना ते खूप जास्त माहिती असं मला वाटतं. इकडे दर तिसरा माणूस इज फॉरेनर ऑर समथिंग लाईक दॅट. मग ते कुठल्या पण दुसऱ्या देशांमधून आलेले असू शकतात. आता जे इथे 3 जण होते त्याच्यातलं एक जण कॅनडाचं होतं, एक फ्रान्सचं, एक कुठलं जर्मनीचं होतं. असं छान वाटतं आणि आम्ही त्यांच्याशी बोललो, मग नवीन ओळखी झाल्या. असं फील्स गुड. आणि ते लोक काय करतात, आम्ही काय करतो, असं सगळं बोलून छान वाटतं. जर मेन मोटो हॉस्टेल बुक करायचं असंच होतं की आम्हाला नवीन लोकांशी इंटरॅक्ट करता येईल किंवा नवीन लोकांना भेटता येईल, बस एवढंच होतं. आणि त्याची सॅटिस्फॅक्शन होतं. काल पण आम्ही 2 लोकांना भेटलो, त्याच्यातले पण एक कोण इथे दुबईवरून होतं, एक चायनामध्ये डॉक्टर होतं. इंडियन्सच पण तिकडे होते. मग आत्ता हे 3 जण भेटले की जे फॉरेनचेच आहेत. सो फील्स नाईस. आज एवढं थकलो तर आम्ही इथेच लंच ऑर्डर करून दिलं आहे मस्तपैकी आणि जेवतो. पनीर नाही, मला कांदा आणि हे लंचमध्ये पनीरची भाजी, कर्ड राईस आणि चपाती मागवलं. इथेच मस्त वाटतं. पनीरच्या भाजीमध्ये पनीर नाही. बाहेर इतकं ऊन आहे, त्यापेक्षा असं वाटतं इथेच बसून खावं. छान. 1 eternity later. So we are ready again. आणि आता आम्ही परत एका ठिकाणी असंच सनसेट एन्जॉय करायला जाणार आहे, त्यानंतर मग बीच. लेट्स गो. ऑलराईट. त्यांच्या दोघींचं पनीर आलं आता. माझं चिकन अँड फिश यायचं आहे, तोपर्यंत मी व्ह्यू एन्जॉय करते. त्या कॅफेचा ॲम्बियन्स जास्त बेटर होतं.
आता आमचं खाऊन झालं आहे आणि आम्हाला बीचवर जायचं होतं, पण खूप जोरात पाऊस येतो. खूप जोरात पाऊस आहे. आउटफिट वेस्ट होऊन गेला. आजचे बीचवरचे फोटोज नाही आले पण अजून. आपण खूप फोटोज काढले, पण आमचा आउटफिट ब्लॉगमध्ये फीचर होतं. वी आर हॅपी. पाऊस बघ. काही पण बोलायचं म्हणून आम्ही कंटेंट देतोय. जेव्हा तिला सिल्वर बटन मिळेल ती आम्हाला फीचर करेल. Yes, तेव्हा ती dedicate आम्हाला- करेल. तेव्हा ती आम्हाला डेडिकेट करेन मी तुम्हाला. Marriott-मध्ये. खाऊन झालं तर इकडेच बसायला लागतंय, कारण की मग काय ऑप्शन नाही आहे. आणि 7:45 झाले. आमचं जेवण पण होऊन गेलं सगळं. आम्ही ॲक्च्युली पटकन जेवण करून म्हणजे बीचवर जाणार होतो. पोपट झाला. एवढा विजा होत आहे, मला फोनची चालवायची भीती वाटते, पण तरी मी फोन चालवणार. गुड मॉर्निंग. झालं आणि वी आर चेकिंग आउट फ्रॉम स्कायसर्फ ना. इट वॉज अ नाईस प्लेस. बाय बाय स्कायसर्फ. 7:30ला पोहोचणार हो. निघालो आहे मी आता वर्कलावरून. आमची ट्रेन येते. हवंच वर्कला. वर्कला वॉज गुड. पीपल आर रिअली गुड. मजा आली. 2 दिवस. 2 नाही, किती दिवस? 3 दिवस, 4 दिवस. हां, मस्त होतं. असं वाटत असेल की आमची ट्रिप संपली आहे, बट आम्ही परत आता कुठेतरी फिरणार आहे. बाय बाय वेलकम. हॅलो अँड वेलकम बॅक. तर आता आम्ही पोचलो आहे कोचीला आणि रेल्वे स्टेशनला उतरलो. मग तिथून आम्हाला कळलं की रेल्वे स्टेशन टू फोर्ट कोची, जिथे आमची हॉटेल आहे आमची, दॅट इज वे टू फार असं कॅबने. तर मग आम्ही आता वॉटर मेट्रोने चाललो आहे. आणि व्हेरी काइंड अँड हेल्पफुल पीपल. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की एवढे 350-400 रुपये ह्याच्यात घालण्यापेक्षा वॉटर मेट्रोने जा. तर हे असं वॉटर मेट्रोचं ऑफिस आहे आणि हे अशा वॉटर मेट्रोज आहेत वाटतं, काय माहिती आता. इट्स आर फर्स्ट टाईम. हां, हीच आहे. हे असं वॉटर मेट्रो आहे. बेसिकली मेट्रो पण पाण्यातली. अशी लाईन असते. ही सगळे एकदम शिस्तीमध्ये लाईनीत उभे राहतात, चालतात आणि बरोबर लाईनीतनंच त्या मेट्रोत जातात. छान आहे ओव्हरऑल, म्हणजे गुड एक्सपिरियन्स. नवीन काहीतरी आता बघू. खूप सिस्टमिक आहे. आता त्यांनी इथून लाईन कट करून दिली की एवढेच जाणार. तर इथे सगळे लोक शांती बसलेत एकदम, काहीच गडबड नाही, काय नाही. ते पण असं एकदम शांतपणे तिकडे उभे आहेत की हे गेल्यानंतरच मग त्यांना सोडणार. अजिबात काहीच गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, काहीच नाही. येतानासाठी म्हणजे कार्ड आहे, म्हणजे तिकडे असं टॅप करायला लागतं, मगच तुम्ही तिथून पास होऊ शकता. छान आहे पण ॲक्च्युली मस्त सिस्टम आहे. सगळे असे शांतपणे बसलेले तिकडे. थांब थांब.
आम्हाला वाटलं की आता बसायला जागा नाही आहे, तर मागे एक स्पेस आहे उभं राहायला दाखव. तर आम्ही तिथे जाऊन उभं राहत होतो, पण देवर लाईक तिथे अलाउड नाही आणि आम्ही बाहेर लॉक होऊन गेलो होतो. परत त्यांना गेट ओपन करावं लागलं. तर ही आहे अशी मेट्रो, इट इज व्हेरी कन्व्हिनियंट, व्हेरी नाईस, सिस्टमॅटिक. व्हेरी सिस्टमॅटिक. Cheers on that. इकडे फिशिंग नेट्स लावलेले आहेत. हो, ते असं पाण्यात जातं खाली आणि मग तिथून ते वरती आलं की त्याच्यात पूर्ण मच्छी राहणार. हे पण इकडे असं पण लावलेलं आहे दोन्ही बाजूला. ची आहे वॉटर मेट्रो. सगळे इकडे फॉरेनर नसते. उतरलो आम्ही आता फोर्ट कोचीमध्ये आणि इथून 2 मिनिटाच्या चालत अंतरावरती आमचं स्टे आहे. सो आम्ही चालत चाललो आहे.